मला असं वाटतं की रजत पाटीदार जो त्या टीमचा कॅप्टन आहे, इव्हन ती अख्खी टीम इतकी वर्ष बॅट्समन्सने भरलेली टीम बॉलरच्या जीवावरती जिंकली. एक बॅलन्स, क्रिकेटमध्ये बॅलन्स केवढा इम्पॉर्टंट असतो. सो ती अख्खी टीम उद्या जाऊन ही चर्चा फक्त लिमिटेड नाही राहिली पाहिजे की विराटचं वर्ष, विराटची ट्रॉफी, त्याच्या बियॉन्ड जाऊन ही रजत पाटीदारला जेवढं क्रेडिट मिळालं पाहिजे तेवढं मिळालंच पाहिजे की भाई त्याच्या कॅप्टनशिपमुळे जिंकली. तो पहिला कॅप्टन आहे आरसीबीचा की ज्यांनी आरसीबी केली. येस, आरसीबीची आरसीबी बनवून दाखवली आहे फायनली. आणि त्याने क्रुशल काही काही इनिंग्स पण खेळले, जसं की फायनलला स्पेशली जेव्हा थोडासा गेम शेल्समध्ये जायला लागला होता त्याने येऊन थोडं चहलला ओपन केलं होतं, चहलला त्याने 6 मारले होते. सो आणि इव्हन क्रुशल डिसिजन्स कृणाल पांड्यासोबत त्याने सतत 4 आणि यावर्षी तसं बघायला गेल्यावर आरसीबी कडे ऍज सच कोणी कॅप्टन नव्हता, कारण विराटने कॅप्टनशिप सोडलेली, फाफ नव्हता यावर्षी. सो ऍज सच कॅप्टनशिप सिराजला पण सोडलं होतं. कॅप्टनशिप साठी चेहरा नव्हता आरसीबी कडे, पण तेव्हा त्याच्याकडे जबाबदारी देण्यात आली, त्याने टीमला पुढे आणलं, अवे गेम्स जिंकवले टीमचे आणि आता ट्रॉफी. आणि युजली आरसीबीची जी हिस्ट्री होती की आरसीबी क्रुशल मोमेंट्स मध्ये मॅच सोडायची, ती चेंज झाली त्याच्या कॅप्टन्सीमध्ये की आरसीबीने मोमेंट्स होल्ड केल्या, त्या ज्या म्हणतो ना आपण मोमेंट्स जिथनं मॅच फिरते त्या त्याने पकडल्या सगळ्या. सो उद्या जाऊन असं नाही, आजपासूनच माझं म्हणणं की रजत पाटीदार सुद्धा एक खूप मोठा पॉइंट आहे या अख्ख्या ट्रॉफी मागे. सो त्याला पण कोणी विसरलं नाही पाहिजे. ऑब्व्हियसली.